गुड मॉर्निंग. आपण आज फर्स्ट टॉपिक आपल्या कंबाईन पूर्व मुख्य आणि राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षेमध्ये जे हेडलाईनला सिलेबसमध्ये दिलेला पॉइंट आहे, ज्याच्यावरती आयोगाने खास करून प्रीला प्रश्न विचारून झालेला आहे, या टॉपिक पासून आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. या टॉपिक मधला विशेष इम्पॉर्टन्स काय आहे, तर हा टॉपिक असा घटक आहे जो आपल्या अभ्यासक्रमाचा कोणत्याही पार्टचा कोणताही घटक विचारात घ्यायचं झालं तर आपल्याला मुळात हा टॉपिक समजला पाहिजे किंवा माहिती असला पाहिजे आहे. आणि आयोगाने खास करून सिलेबसचं हेडलाईन टाकलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आहे. इन जनरल बोलताना किंवा बघताना सगळेजण असंच बोलतात की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र आहे. म्हणजे सूक्ष्म म्हणजे एखाद्या गोष्टीचा मायक्रो अभ्यास करणे, सूक्ष्म पद्धतीने करणे, आणि स्थूल म्हणजे एखाद्या घटकाचा विस्तारित किंवा व्याप्त स्वरूपात अभ्यास करणे. असा जरी साधा सरळ सोपा अर्थ घेतला जात असला तरी रिअल मध्ये आपण अर्थशास्त्र शिकतोय, तर अर्थशास्त्राचा अर्थ आर्थिक दृष्टिकोनातून आणि तेवढ्याच व्याप्त स्वरूपात पाहणं आवश्यक आहे. ज्या दर्जाचं ज्या पद्धतीने याचा विशेष इम्पॉर्टन्स आहे त्या पद्धतीने त्याच्याबद्दलची आढावा संकल्पना ही तेवढीच महत्वाची आहे. आणि त्या पद्धतीने या संकल्पनेचा आढावा आजच्या लेक्चरचा मूलभूत हेतू विशेष घटक आहे. सिलेबसमध्ये दिलेला पहिलाच पॉइंट सूक्ष्म अर्थशास्त्राचा आहे, म्हणून सुरुवात आपण सूक्ष्म अर्थशास्त्रापासूनच करूयात आहे. आपल्या हेडलाईन मध्ये खाली सूक्ष्म अर्थशास्त्राचा घटक जसं टेबल चार्ट्स मध्ये जसं आपण राज्यघटनेत शिकतो अगदी त्याचप्रमाणे चार्ट्स मध्ये, परंतु आपल्याला आवश्यक असलेला सगळा कंटेंट आणि व्याप्त स्वरूपातली त्याची माहिती व विश्लेषण आपल्याला पद्धतीने पाहण्याचा एक एक सेक्शन आपण त्या प्रत्येक टप्प्यावरती पूर्ण करत जाऊ. सुरुवात बेसिक पासून आपण करतो. जसं राज्यघटनेमध्ये बेसिक आपण ऑलमोस्ट 20-25 कन्सेप्ट पाहतो, तसं इथं सुद्धा जे आपला टॉपिक पाहायचं आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 20-22 कन्सेप्ट आहेत. ह्या बेसिक कन्सेप्ट शिकल्याशिवाय येणारा जो आयोगाचा टॉपिक आहे तो आपल्याला समजणार नाही आणि शिकण्याचा प्रश्नही येत नाही. म्हणून सुरुवात बेसिक कन्सेप्ट पासूनच आहे. सुरुवात करू अगोदर सूक्ष्म अर्थशास्त्राची आहे. हेडलाईन फर्स्ट, सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स असेल. सूक्ष्म अर्थशास्त्र याला आपण इंग्लिश मध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. अगोदर समजून घ्या, त्यानंतर मग नोट डाऊन करून ठेवा. अगोदर पहा सूक्ष्म कशाला काय कुठून विकसित झालेला आहे त्या दृष्टिकोनातून याचा आढावा घेणं बेस्ट राहिलं आहे. जनरली सूक्ष्म म्हणल्यानंतर आपल्याकडे सगळ्याच विषयामध्ये या विषयाचा किंवा या संकल्पनेचा या घटकाचा अवलंब होतो. त्याप्रमाणे प्रत्येक जण याला समजून घेतो की यस एक्झॅक्टली आम्हाला सूक्ष्म म्हणजे काय आहे ते समजलेलं आहे. ते म्हणजे एखादी गोष्ट ती मायक्रो लेवलवरती विचारात घेणे. पण आपण अर्थशास्त्र पाहतोय आणि अर्थशास्त्रामध्ये मायक्रो या शब्दाचा जो विकास झालाय त्याला हा मायक्रो शब्द आहे, हा ग्रीक भाषेतून आलेला आहे. आणि आयोगानं कोणताही शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे याच्यावर नेहमीच प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे अगदी राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिटिक्स किंवा सिव्हिक्स असे शब्द बोलतो, तर हे इंग्लिशमध्ये आलेले शब्द मुळात कोणत्या भाषेतून आलेले आहेत हे आयोगाने नेहमीच विचारलेलं आहे. म्हणून ते कोणत्या भाषेतला इम्पॉर्टन्स आहे. मायक्रोस हा ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे जो पुढे इंग्रजीमध्ये आलेला आहे. आणि या सूक्ष्मचा घटक विषय सूक्ष्म विशिष्ट घटकाचा अभ्यास आहे. सूक्ष्म म्हणजे विशिष्ट घटकांचा अभ्यास आहे. हे विशिष्ट घटकांचा अभ्यास आहे, परंतु आपण पाहतोय अर्थशास्त्रामध्ये तर याचा दृष्टिकोन, याची संकल्पना, याची भूमिका, बाजू आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहणं विशेष इम्पॉर्टन्स आहे. म्हणून या सूक्ष्म बाबत जगात कुणी कुठे काय कधी विचार मांडलेत त्याचं विशेष इम्पॉर्टन्स आहे. आणि ज्यांचं नाव आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे ते आहेत रॅग्नर रिक्स. यांनी या संकल्पनेबद्दल सविस्तर
विस्तारित भूमिका मांडलेली आहे. म्हणून इनडायरेक्ट म्हणलं तर रॅग्नर रिस्क हा श्रेय घटक जातो सूक्ष्म अर्थशास्त्राचा आहे. रॅग्नर रिस्क यांच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना मांडली गेली किंवा त्यांनी तसा विचार केला गेलाय असं म्हणलं जात आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र संकल्पना, सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना जर विचारात घेतली तर रॅग्नर रिस्क यांचं नाव घ्यावं लागेल आहे. आणि रिस्क यांचं नाव काय इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला माहिती असावं की अर्थशास्त्राचा जो पहिला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे तो रॅग्नर रिस्क याला मिळालेला आहे. त्या अगोदर समजून घ्या, त्यानंतर मी लिहायला वेळ देतोय तेव्हा आपण चर्चा करू. कारण खूप गोष्टी आहेत ज्या अप्लाइड पद्धतीने समजणं गरजेचं आहे. हे समजलं नाही तर लिहून घेण्यात कोणताही उपयोग नाही आहे. म्हणून अगोदर कन्सेप्ट कंप्लीट समजली पाहिजे आहे. रिस्क यांचं का महत्व आहे कारण अर्थशास्त्राचा पहिला नोबेल पुरस्कार कधी मिळालेला आहे याच्याबद्दल उल्लेख आपण नेक्स्ट पेज वरती थोडा चर्चा करू. पण पहिला पुरस्कार मिळालेला आहे 1969 मध्ये आहे. आणि 1969 मध्ये जो पुरस्कार दिला गेलेला आहे त्या पुरस्काराचे इम्पॉर्टन्स हे टील आजपर्यंत नोबेलच्या माध्यमातून, विशेष इकॉनॉमीच्या नोबेलच्या माध्यमातून टील भारतापर्यंत काय आहे त्याचे वेगवेगळे अप्रोच आपण थोडा वेळात चर्चा करू. आता इथे नोबेल पुरस्काराचा इम्पॉर्टन्स नाहीये, इम्पॉर्टन्स आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा आहे. आणि ही संकल्पना मांडली आहे रॅग्नर रिस्क यांनी आहे. या संकल्पनेला प्रसिद्ध करण्याचं काम म्हणजे कोणती सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना प्रसिद्ध करण्याचं काम म्हणजे याला विस्तारित करण्याचं काम, अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलेलं आहे तर डॉक्टर मार्शल यांनी केलेलं आहे. हे नाव आयोगाने खूप वेळा विचारलेलं आहे. जोड्या लावामध्ये पण विचारलेलं आहे, कोर्टमध्ये पण विचारलेलं आहे. म्हणून यांचा इम्पॉर्टन्स आहे. मग मार्शल यांनी या संकल्पनेला विस्तारित करण्याचं कार्य केलंय. तर या दोघांमधल्या विचारामध्ये सुद्धा किमान फरक आहे, किमान विस्तारित भूमिका आहे. या दोघांमध्ये नेमका काय फरक होता त्याही विस्ताराचा आपण अर्थ थोडा घेऊ. पण इम्पॉर्टंट आहे संकल्पना कोणी विस्तारित केलेली आहे आणि योगदान कोण कोण दिलेलं आहे. योगदान देणारे महत्वाचे तज्ञ, जे योगदान देणारे आहेत ते महत्वाचे तज्ञ कोण आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत ॲडम स्मिथ जे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये भूमिका बजावलेली आहे, रिकार्डो आणि डॉक्टर मार्शल. हे सगळे अर्थतज्ञ इम्पॉर्टंट आहेत. आणि या अर्थतज्ञाच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागतो कशाबद्दल, कोणते घटक कोणत्या पद्धतीने मांडले जात असतात आहे. आणि या माध्यमातून आपण हे अनेक वेळा फक्त पाठ करतो कारण आपण फक्त लिहून घेतलेलं असतं आहे. आपल्याला समजून घेतलेलं आणि समजून घ्यायचं महत्व नसतं आहे. आपण प्रत्येक वेळेस ड्युटी करतो नोट्स काढण्याची, लिहून घेण्याची, वह्या भरण्याची, पुस्तकं भरण्याची. पण याच्या रिलेटेडची जी पार्श्वभूमी आहे ती आपण समजून घेण्यावर भर देत नाही. आणि म्हणून आपल्याला फक्त अर्थशास्त्र म्हणलं की ॲडम स्मिथ आठवतो, बाकी कोणी आठवत नाही आहे. आणि म्हणून इम्पॉर्टंट काय आहे, रिलेटेड कंटेंट इम्पॉर्टंट आहे. ॲडम स्मिथ हा भांडवलवादी आहे, रिकार्डो हा भांडवलवादी आहे, मार्शल हा भांडवलवादाचा बेस आहे परंतु झुकाव बऱ्यापैकी समाजवादाकडे झुकलेला घटक आहे. आणि याच्यावर यांचे विचार आणि त्याच्याबद्दलची विस्तारित भूमिका पाहायला मिळते. म्हणून आयोगाचा भर आतापर्यंत विचारून झालेला आहे ॲडम स्मिथवर, रिकार्डोवर आणि रॅग्नर रिस्कवर आहे. रॅग्नर रिस्क हे नॉर्वे मधल्या ओस्लो विद्यापीठात प्राध्यापक होते. आता कुठे विद्यापीठात प्राध्यापक होते महत्वाचं नाही, पण हे कोणत्या देशात होते ते महत्वाचं आहे. कारण हे देशांची नावं विचारलेली आहेत. काही वेळेला आयोगाने विचारलंय विशेष जे कर्स आहेत, वेगवेगळे वक्र विचारलेत आयोगाने आणि ते वक्र ज्यांनी ज्यांनी मांडले तिथं आयोगाने ते संख्याशास्त्रज्ञ होते, अर्थतज्ञ होते, जसे की मॅक्स वेबर समाजशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर आयोग तसं विचारत असते. म्हणून इथे इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा अर्थतज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ नॉर्वेचे होते.
आणि यांना पहिला नोबेल पुरस्कार अर्थशास्त्राचा, म्हणून याच्यावर आपल्याला खास लक्ष देणं ही खास इम्पॉर्टंट आहे. या माध्यमातून सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो विकास आहे तो जागतिक पातळीवर जर विचारात घेतलं तर 16व्या शतकाच्या पूर्वीपासून 16व्या शतकाच्या पूर्वीपासून अंमलात आहे. पण कसं आहे, तो अप्रत्यक्ष अंमलात आहे. कारण जर या ठिकाणी आपण शब्द काय वापरलाय की नोबेल पुरस्कार मिळालेला आहे रॅग्नर रिसला, पुरस्कार मिळाला 1969 मध्ये, आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा जास्तीत जास्त स्वतंत्रपणे एक शाखा म्हणून अभ्यास करण्यामध्ये आणि त्यांचा विकास करण्यामध्ये भूमिका रॅग्नर रिस्की आहे. तर रॅग्नर रिस्कचा कालावधीच 19व्या शतकापासून पुढे येतो. मग सूक्ष्म अर्थशास्त्र अगोदर कसं काय विकसित झालेलं आहे हे म्हणायला वावरात नाही. म्हणून आपण लास्ट लेक्चरमध्ये बोललो होतो त्याप्रमाणे जर प्रथम कोणत्या अर्थशास्त्राचा विकास झाला असेल तर प्रथम स्थूल अर्थशास्त्र आहे आणि नंतर सूक्ष्म म्हणावं लागेल. कारण स्थूल अर्थशास्त्राचा उदय आणि विकास हे आत्ताची सद्यस्थिती आहे. म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण त्याचा सूक्ष्म अभ्यास करतो किंवा त्याच्यातले बारीक सारीक मुद्दे विचारात घेतो. आपण जसं काल बोललो होतो की आपले आईवडील कधीही अर्थशास्त्र शिकलेले नाही आहेत, पण त्यांना अर्थशास्त्र माहिती आहे. बाजारात एकूण पुरवठा वाढला असेल तर वस्तूच्या किमती कमी होतात आणि जेव्हा एकूण पुरवठा कमी होतो त्या वस्तूच्या किमती अधिक होतात. मग आईवडील बाजारात वस्तू तेव्हा डिमांड करायला जातात जेव्हा पुरवठा जास्त वाढतो. पुरवठा जास्त होतो तेव्हा वस्तू स्वस्त होतात. म्हणून भाजीपाला कधीही सकाळी घ्यायचा नसतो, संध्याकाळीच घ्यायचा असतो. कारण सकाळी भाजीपाल्याचा पुरवठा जास्त असतो आणि विकण्यासाठी दिवस पूर्ण अवेलेबल असतो. त्यामुळे विक्रेता हा अधिक चढ्या किमतीनं विकायची तयारी ठेवतो. पण संध्याकाळी एकतर पुरवठा घटलेला असतो आणि भाजीपाल्याची व्हॅलिडिटी संपत आलेली असते. त्यामुळे आपोआपच त्याच्या किमती कमी व्हायला लागतात. त्यामुळे कमी किमतीत अधिक संख्यात्मक वस्तू घेता येतात. हा अनुभव आणि हे वास्तव कोणत्याही पुस्तकात न शिकता अनुभवांतीच अर्थशास्त्र आईवडिलांनी शिकलेलं आहे. मग असंच आपल्या आईवडील पंजोबानी आजोबानी कुठे ना कुठे हे व्यावहारिक अर्थशास्त्र अगोदर शिकलेलं आहे आणि मग या स्थूल अर्थशास्त्रामधून आपल्याला पुढे सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास झालेला पाहायला मिळतो. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र यामधील योगदानासाठी 1969 अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार पहिलाच नोबेल आहे हे मिळाला रॅग्नर रिस यांना. हे अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पहिला आणि हा सुद्धा पुरस्कार कशाला मिळाला, सूक्ष्म अर्थशास्त्राला मिळालेला आहे. आणि म्हणून आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अर्थशास्त्राचे घटक इम्पॉर्टंट आहेत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा आढावा विषय आपल्याला पाहता येऊ शकतो. कुणी मांडलाय, कधी मांडलाय, कसा विकसित झालाय, कुठून झालाय, कधीपासून झालाय, या दृष्टिकोनातून त्याची कार्यवाही भूमिका अंमलबजावणी आपण पाहिलेली आहे. आता इम्पॉर्टंट काय, सूक्ष्म कशाला म्हणायचंय, तर इथं शब्द सर्वात महत्वाचा आहे विशिष्ट. विशिष्ट काय आहे, मागणी, पुरवठा, उत्पादन. तसंच एखाद्या वस्तू सेवा यांची किंमत पातळी कशी आहे, किमती कशा आहेत. तसंच आहे
एकच घटक वस्तू उत्पादन कंपनी व्यापारी व्यक्ती यांचा अभ्यास आहे. तसंच इम्पॉर्टंट आहे अजून यामध्येच एखादा देश भूप्रदेश ज्यामधील विशिष्ट उत्पादन उत्पन्न किंमत पातळी मागणी धोरण बाजार मजूर खंड नफा. सूक्ष्म अर्थशास्त्र नेहमी या दृष्टिकोनातून अभ्यास करते आणि या सूक्ष्म अर्थशास्त्राचा महत्त्वाचा घटक आहे एखाद्या विशिष्ट एकच आणि एखाद्या भूप्रदेश विषयाचा अभ्यास करणे आहे. पर्टिक्युलर बाजार मग आम्ही बाजार कसा अभ्यास करतो जगाचा नाही करत आम्ही फक्त आशियाचा अभ्यास करतो आशियामध्ये फक्त भारताचा करतो. हे एखाद्या देशाचा किंवा भूप्रदेशाचा ज्यामध्ये विशिष्ट उत्पादन उत्पन्न किंमत पातळी मागणी धोरण ह्या सगळ्यांचा सूक्ष्म लक्ष अभ्यास करणे आहे. मायक्रो लेवलवरती अभ्यास करणे त्या पर्टिक्युलर घटकाचा विचार करून त्याच्यावर आधारित अभ्यासाची तयारी करणे हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्याचा पार्ट आहे. एकच घटक जसं की वस्तू तयार करण्यासाठी 4 घटकांचा आपण अवलंब करतो. एक मजुरांचा एक जमिनीचा संबंधित ठिकाणी व्याज भांडवलाला व्याज देण्याचा आणि मालकाला नफा देण्याचा हे 4 घटक आपण वस्तू निर्मितीसाठी वापरतो. ह्या 4 घटकाचा अभ्यास नाही करायचा फक्त एका घटकाचा अभ्यास करायचा. एक तर मजुरांचा करायचा भांडवलाचा करायचा जमिनीचा करायचा किंवा मालकाचा अभ्यास करायचा. पर्टिक्युलर वस्तूचा अभ्यास करा. कोविड-19 मध्ये पर्टिक्युलर वस्तूच विकल्या जात होत्या सगळ्या विकल्या जात नव्हत्या. कार 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या स्वस्त झाल्या होत्या तरी कोणी वस्तू घेत नव्हतं कारण भविष्याची अनिश्चितता होती. वस्तू नेहमी स्वस्त होतात तेव्हा मागणीत वाढ होत असते असं नाही. विशिष्ट काळामध्ये वस्तू स्वस्त झाल्या तर लोक मागणी करतील. कोविड-19 मध्ये बऱ्याच वस्तू स्वस्त होत्या पण सगळ्या वस्तू सगळेजण मागणी करत नव्हते. उलट काही वस्तू खूप महाग झाल्या होत्या तरी सुद्धा लोक मागणी करत होते. सॅनिटायझर ज्याची सर्वात जास्त मागणी होती मास्क प्राइस वाढली होती तरी मागणी होती. आज फुकट दिलं तरी कोणी घ्यायला तयार नाही कारण परिस्थिती बदलली डिमांड बदलली. म्हणून अर्थशास्त्राचे नियम सर्वकालीन नसतात. पुरवठा वाढला की किमती घटतातच असं सर्वकालीन नाही. कधी कधी किंवा प्रोबॅबिलिटी जास्त वेळेला होतं. पुरवठा घटला म्हणून किमतीत वाढ होते असं विशिष्ट काळात होतं आणि विशिष्ट वस्तूबद्दल होतं कारण अर्थशास्त्राचे प्रत्येक सिद्धांत आणि नियम अपवादासह काम करत असतात. हे सत्य आहे की कांद्याचा पुरवठा वाढला की कांद्याचा भाव घसरतो पण असं नेहमीच होत असतं असंही नाही. पण मॅक्झिमम टाइमला असं होत असतं. कोथिंबीरचा पुरवठा बाजारात आज जास्त वाढला की 10 रुपयाची कोथिंबीर 1 रुपयाला विकायला लागते. पुरवठा वाढलाय डिमांड वाढली नाही तेवढ्या प्रमाणात म्हणून वस्तूच्या किमती कमी झालेल्या असू शकतात. याप्रमाणे याही ठिकाणी हा रॅग्नर रिस सांगतो की आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास सूक्ष्म पातळीवर करावा लागेल आणि सूक्ष्म पातळीवर अभ्यास कराल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने खरं अर्थशास्त्र समजेल खऱ्या अर्थशास्त्रापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळेल. म्हणून एका विशिष्ट वस्तू व सेवा यांची किंमत किती असेल हे मोजा. तुम्हाला सर्व वस्तू व सेवांच्या किमती मोजायला सोपं जाईल. तुम्ही काय करत आहात महाराष्ट्रातल्या सर्व वस्तूंच्या किमती सर्वसाधारण मोजत आहात. सर्वसाधारण मोजल्यामुळे खरी किंमत आउटकम किंमत निघत नाही किंवा समजत नाही. जर तुम्हाला खरी किंमत जाणून घ्यायचं आहे विस्तारित पातळीवर त्याच्याबद्दलची भूमिका माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला त्याचा सविस्तर व विस्तारित आढावा घेणं आवश्यक आहे. पण कुठे
पर्टिक्युलर विषयासह. म्हणून अभ्यास कधी कसं करा, एका विषयाचा, एका वस्तू सेवांचा अभ्यास करा, तर तुम्हाला सगळ्या वस्तू सेवांचा अभ्यास करणं सोपं जाईल किंवा माहिती होईल आहे. याचप्रमाणे विशिष्ट मागणी व पुरवठा. भारतात सध्या सर्वाधिक मागणी चालू आहे मोबाईलची, पण मोबाईलची मागणी वाढत चालली आहे म्हणून तुम्ही इंटरनेट सेवा, सिम कार्ड, रिचार्ज, मोबाईलचे शॉपीज, ज्या मोबाईल दुरुस्तीची दुकानं आहेत त्याच्यावरचे घटक, मोबाईलचा कच्चा माल, याचा डोळे बंद करून सगळा पुरवठा करू नाही शकत. तर तुम्हाला काय करावं लागेल, जर भारतामध्ये मोबाईलची डिमांड जास्त असेल तर अगोदर अभ्यास काय करावा लागेल, भारतात कुठल्या प्रकारच्या मोबाईलची डिमांड जास्त आहे. तो अँड्रॉइड आहे तो, की साधे मोबाईल आहेत, की विशेष ऍपल सारखे मोबाईल आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा इंटरनेट सहचे आहेत की इंटरनेट शिवायचे आहेत, भारतीय आहेत की परकीय आहेत, ग्रामीण भागात आहे की शहरात आहे, हे तुम्हाला अगोदर अभ्यास करावा लागेल. तेव्हा तुम्ही बाकीच्या मोबाईल रिलेटेडच्या उत्पादनाची निर्मिती करू शकता. मग तुम्ही भारतीय मोबाईलचा अभ्यास करताना विशिष्ट क्षेत्राची अगोदर विशेषत्वाने अभ्यास करा. मोबाईल वापरणारा वर्ग कोणत्या वयातील आहे, कोणत्या भागातील आहे, शहरातील, ग्रामीण मधील आहे, ह्या सगळ्याबद्दल बारकाव्यानं आढावा घेणं गरजेचं आहे. आणि हे अर्थशास्त्रामध्ये सर्वाधिक महत्वाचं सूक्ष्म पद्धतीने अभ्यासाचा दृष्टिकोन मांडला रॅग्नर रिक्स यांनी. आपण अर्थशास्त्र म्हणून अर्थशास्त्राची ओळख किंवा अर्थशास्त्राची सुरुवात कधी समजतो, तर ते ॲडम स्मिथ यांच्या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथापासून आहे. त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करू पुढे. पण ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथापासून म्हणजे 1776 नंतर पुढच्या कालावधीपासून, पण मग त्याच्या अगोदर अर्थशास्त्र हा अर्थशास्त्र नव्हताच, तो समाजशास्त्राचा एक भाग होता आहे. मग 1776 पासून पुढे आता जर आपण विचारात घेतलं मागे ते 1976 पर्यंत, याप्रमाणे 200 वर्ष, आणि पुढे इथून 1976 ते आतापर्यंत साधारण आपण 50 वर्षाकडे जातो, म्हणजे 250 वर्ष झाले. अर्थशास्त्राचा इतिहास 250 वर्षाचा आहे. मग खुद अर्थशास्त्राचा इतिहासच 250 वर्षाचा आहे, तर ऑब्व्हियसली सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास आता रिसेंटली झालाय असं म्हणायला कंप्लीट व्हावं आहे. म्हणून आपल्याला यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेता येतात. हे इथं आपण विस्तारित स्वरूपात पाहू. अगोदर समजून घ्या समाजशास्त्र. समाजशास्त्रातून अर्थशास्त्र 18व्या शतकात अर्थशास्त्र स्वतंत्र शास्त्र कुणामुळे झालेलं आहे, ॲडम स्मिथ. (1776) राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात त्यांनी जी मांडणी केली होती त्याच्यावरून अर्थशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे अशी मागणी किंवा अशी शास्त्रशुद्धता त्याच्यात दिसल्यामुळे त्याला पुढे मान्यता मिळालेली आहे. तर आपल्याला बोलावं लागेल 19व्या शतकात. अर्थशास्त्र विभाजन आहे. याच्यामध्ये काय, औद्योगिक, आंतरराष्ट्रीय व्यापार, विकास, अर्थशास्त्राचा विकास झालेला आहे. आणि 20व्या शतकात हे 20व्या शतकात जे आहे इथं आपल्याला पाहायला मिळतंय सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास, आणि आपला फोकस आहे सूक्ष्म अर्थशास्त्रावर. सूक्ष्म अर्थशास्त्रावर याच्याबद्दलचा विकास केला कोणी, रॅग्नर रिक्स यांनी. आणि रॅग्नर रिक्स यांनी जे स्वतंत्र विचार व संकल्पना याबद्दलची भूमिका मांडली त्यामुळे त्यांना 1969 मध्ये नोबेल मिळाला.
या पद्धतीने अर्थशास्त्रामधलेही विकासाचे टप्पे पाहायला मिळतात. मग हे याच्यावरून आपल्याला काय समजतंय? आंतरराष्ट्रीय व्यापाराचा टॉपिक, आयात निर्यातीचा टॉपिक, औद्योगिकरणाचा टॉपिक, उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणाचा टॉपिक, हा कसा विकसित झाला जागतिक पातळीवर आणि कुठे काय विकसित होतं हे समजून घेणं सोपं जातं जेव्हा आपण या माध्यमातून त्या संकल्पनांवर भर देतो, त्याचा विचार करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्या संकल्पनेचा बेसिक अर्थ लक्षात घ्यायला हरकत नसते आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा पाठ आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला हे घटक महत्वाचे आहेत. शब्द कुठून विकसित झालेला आहे? कोणत्या भाषेतून आलेला आहे? ग्रीक. सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट घटकाचा अभ्यास आहे, पर्टिक्युलर घटकांचा अभ्यास असतो. कोणी मांडलं होतं पहिल्यांदा? रॅग्नर रिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना मांडली रिक्स यांनी, प्रसिद्ध केल्या मार्शल यांनी. योगदान देणारे कोण आहेत? ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि मार्शल आहेत. त्यानंतर हे नॉर्वेचे आहेत, अर्थतज्ञ आहेत, ओस्लो विद्यापीठात प्राध्यापक होते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे 16व्या शतकामध्ये च्या सुरुवातीपासून अप्रत्यक्ष आहे, पण रिअल याला कोणताही पुरावा नाही, त्यामुळे याला अगोदर विकसित झाले असं म्हणता येत नाही. म्हणून अगोदर विकसित झालेला आहे प्रथम स्थूलच, मग ते प्राचीन काळापासून विकसित आहे. जेव्हा अर्थशास्त्र एक शास्त्र नव्हतं त्या काळातही समाजशास्त्रामध्ये आपण अर्थशास्त्राचा, राज्यशास्त्राचा अभ्यास करत होतो, त्यामध्येच अर्थशास्त्रही होतं जे देवाणघेवाण करणे आहे, ज्याला वस्तू विनिमयाची पद्धत म्हणतात. आम्ही 2 किलो गहू देऊन 1 किलो तांदूळ घेत होतो, याप्रमाणे हे जे काही विनिमय पद्धत होती ती वस्तू विनिमयाची पद्धत होती. जी वस्तू विनिमय पद्धत स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून विकसित झाली आहे, त्यानंतर ती विकसित झालेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत. आम्ही त्याला मायक्रो लेवलवरती विषय अभ्यासाला घ्यायला लागलो. तर आम्ही सुरुवातीला सगळेजण रॅन्डम काम करत होतो. मागणी, पुरवठा, वस्तू, किंमत, बाजार, व्यापार हे सगळं रॅन्डम चालू होतं आहे. जेव्हा आपल्या बाजारात वस्तू जास्त झाल्या, आपण आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे सिंधू संस्कृती, सिंधू नदीच्या काठावर व्यापार, हडप्पा संस्कृतीमध्ये हडप्पा तिथं व्यापार, हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची ठिकाणं होती जिथं चालू होतं आहे. पण अगोदर काय होतं? आपण आपल्या गावात व्यापार करत होतो. आपल्या गावातून आपण मोठ्या शहराच्या ठिकाणी व्यापाराला जायला लागलो. तिथून मग आंतरराष्ट्रीय नदी काठावर व्यापार सुरू झाला आणि असाच राष्ट्र निर्मिती झाली. पुढे मग आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झाले. हे घटक विकसित झालेले पाहायला मिळतात. आजही आपण काय करतो? तालुका पातळीवर इमिडिएट बाजार आहे का पाहतो, भाव असेल विकून टाकतो, नसेल तर मग मोठ्या जिल्ह्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी वस्तू घेऊन जातो. याप्रमाणे वस्तूचा व्यापार हा पर्टिक्युलर करायला पाहिजे असा विस्तार 20व्या शतकापासून पुढे झाला. एकत्रितपणे सगळा अभ्यास आपण अगोदर करत होतो, पण आपल्याला जर स्पेशलाइज बनायचं आहे, विशेष पुढे जायचं आहे, तर आपल्याला मायक्रो अभ्यास करावा लागेल. अगदी आपण कल्पना केली तर मागच्या 30-40 वर्षापूर्वी डॉक्टर कसे होते? डॉक्टर होते जे डॉक्टर कान, डोळे, नाक, घसा सगळे बघायचे. आता डॉक्टर वेगळा आहे कानाचा, डॉक्टर वेगळा आहे घशाचा, डॉक्टर वेगळा आहे ताप, सर्जरी इत्यादीचा. काय झालं? स्पेशलायझेशन. म्हणजे आता कानाचा, घशाचा डॉक्टर म्हणजे सूक्ष्म आहे, तो तेवढ्याच विषयाचा पाहतो. अगोदर कसे होते डॉक्टर? सगळे स्थूल अर्थशास्त्राचे, स्थूल मॅक्रो सगळं एकाच ठिकाणी पाहिलं गेलं आहे. आता स्पेशलाइज होत चाललेलं आहे. आता संकल्पना तर समजली आहे, परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं फॅक्ट महत्वाचे आहेत. या माध्यमातून ते विकास विषय लक्षात राहिला पाहिजे आहे. 1969 मध्ये अर्थशास्त्र मधला नोबेल पहिला मिळाला रॅग्नर रिक्स याला आहे आणि इथून पुढे नोबेल पुरस्काराचा विस्तार विकास अनेक टप्प्यामध्ये अनेक घटकांच्या ठिकाणीही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतो. म्हणून इम्पॉर्टन्स आहे. विशिष्ट म्हणजे मागणी, पुरवठा, एखाद्या वस्तू सेवांची किंमत, हे सूक्ष्म म्हणजे एकच, विशिष्ट देश भूप्रदेश यांच्याबद्दलचा अभ्यास घटक हा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर आता आपण पाहिलंय 18व्या शतकात, 19व्या शतकात आणि 20व्या शतकात कसा अर्थशास्त्राचा विकास झालाय. हे तिन्ही टप्पे अर्थशास्त्र स्वतंत्र, अर्थशास्त्र विभाजन आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास कसा झालाय याबद्दल इथपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्राची सगळी संकल्पना व्याप्त आणि विस्तृत स्वरूपात इथे समजते. क्लिअर आहे ऑल? पुढे जायचं एवढं फक्त नोट डाऊन करून ठेवा, तर मग आपण खाली पुढची नेक्स्ट कॉन्सेप्ट याच्यानंतर पाहायला सुरुवात करू. हा पार्ट जस्ट नोट डाऊन करून ठेवा. जसं मी लिहिलं चार्टमध्ये तसंच चार्टमध्ये नोट डाऊन करा.
नंतर लिहा. 1 मिनिट. हा पेज कंटिन्यू करा. मागचा बाकी आहे का? ते बाकी आहे. फिनिश. ठीक आहे. हा कंटिन्यू करा आता पेज. हा फिनिश करा अगोदर, देन मग पुढे जाऊ. आणि या सगळ्या संकल्पना इथे एक सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणून फक्त पाहायचं नाही आहे. पुढचे सगळे टॉपिक जे आहेत त्याच्या कनेक्टेड याचा वापर खूप जास्त आहे. आणि हे तुम्हाला मी कनेक्ट करणार आहे अप्लाइड पद्धतीने, की कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने काय झालं तर काय होऊ शकतं, आणि आता सध्या देशाची अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीने काम करते त्याच्याबद्दलचाही आढावा आपण याच सेक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला दोन्हीमधला डिफरन्सही कळेल आणि कशा प्रकारे काय घटक अंमलात येतात. आणि थिंकरची नावं तर आपण सहसा कोणत्याही मराठी पुस्तकामध्ये ऐकत नाही, पण असं नाही की आपण हे काहीतरी अतिरिक्त विशेष पाहतोय. जेवढे नावं लिहिलेत त्या सगळ्यांवर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. 2017 नंतरचे जरी पेपर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की
ह्या विचारवंतावर आयोगाने प्रश्न टाकलेलाच आहे. ठीक आहे. लास्ट पॉइंट.
ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दलचा पाठ जेवढा इम्पॉर्टंट आहे त्यापेक्षा जास्त स्थूल अर्थशास्त्राचा आहे असं मी मागे बोललो होतो, आणि त्याचं कारण ही तसंच आहे. आता जे आपण वास्तविक 20व्या आणि 21व्या शतकातलं अर्थशास्त्र पाहतो ते अर्थशास्त्र मॅक्झिमम स्थूल अर्थशास्त्रावर काम करणारं घटक दिसतं. संशोधन चालू आहे, सिद्धांत चालू आहेत, अभ्यास चालू आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे, पण त्यासोबत स्थूल अर्थशास्त्रामध्ये जास्तीत जास्त व्यवहार होताना दिसतात. जास्तीत जास्त विकासाचे घटक यामध्येच येताना पाहायला मिळतात. म्हणून आता पाहूयात आपण स्थूल म्हणजे मॅक्रो, ज्याच्यामध्ये कोणते कोणते अर्थशास्त्र येतात, कोणते कोणते घटक येतात, नेमकी त्याची संकल्पना कशी आहे याबद्दलचा पाठ आहे. आपण तसं आता मगाशी समजून घेतलंय, अगदी त्याचप्रमाणे यालाही समजून घ्या आणि मग नंतर नोट डाऊन करा, कारण अगोदर याच्यातले काही शब्द मिसिंग होतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि त्यानंतर आपल्याला फक्त शब्द पाठ होतात पण नंतर अर्थ समजत नाहीत. आणि इकॉनॉमिक्स मध्ये अनेक वेळा काही शब्द आपण बस ऐकत असतो पण ते समजत नाहीत, रिअलाइज होत नाहीत, आणि हे सगळ्या गोष्टी कनेक्टेड व्हावं म्हणून अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. मायक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणल्यानंतर याच्यामध्ये स्पष्ट पहिला शब्द येतो सर्वसमावेशक, एकत्रित, सर्वांगीण घटकाचा अभ्यास. याच्यामध्ये सर्वच विषयाचा अभ्यास केला जाईल आहे, कारण हे स्थूल आहे. मग स्थूल मध्ये सूक्ष्म येईल का अर्थशास्त्र? जेव्हा आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो तेव्हा मग त्याच्यामध्ये मायक्रो येईल का? ऑब्विसली येईल आहे, कारण मायक्रो म्हणजे स्थूल आहे ज्याच्यामध्ये सर्व विषयाचा आढावा होतो, तर मायक्रो ऑब्विसली त्याच्यामध्ये येईल आहे. तर यामध्ये जे अभ्यासकर्ते आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये असं म्हटलं जातं की 17व्या आणि 18व्या शतकातील हा शब्द खूप महत्वाचा आहे, व्यापारवादी विचारवंतांनी संकल्पना मांडली आहे. म्हणजे आपण जे मागाशी बोललो होतो सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास अगोदर झाला की स्थूल, तो ऑब्विसली स्थूलचा, कारण हे 17व्या 18व्या शतकापासूनच याचा विचार संकल्पना घटक मांडलेला पाहायला मिळतो. आणि 17वा 18वा शतक म्हणल्यानंतर प्रामुख्याने 18व्या शतकात कोण येतंय तर ते ऍडम स्मिथ येतो. म्हणून यामध्ये पुरस्कर्त्या यादीमध्ये पुन्हा ऍडम स्मिथ यांचं नाव आहेच. ऍडम स्मिथ, रिकार्डो, इथं नाव आहे विशेष JS मिल, हे आहेतच. पण खऱ्या अर्थानं या संकल्पनेला विस्तार, विकास करण्याचं कार्य आणि श्रेय जातं ते म्हणजे प्रोफेसर केन्स यांना आहे. आणि केन्सचा कालावधी कोणता आहे? केन्सचा कालावधी आहे 1930 ते 1940 मधील USA अर्थव्यवस्था. याला समोर ठेवून प्राध्यापक केन्सने विचार मांडलेत, आणि प्राध्यापक केन्सने काय सांगितलं की आता सार्वजनिक अर्थव्यवस्थेचं महत्व जास्त आहे. ऍडम स्मिथ खासगी अर्थव्यवस्थेवर भर देतो, प्रायव्हेट इकॉनॉमी, खाजगीकरण, व्यापार, उद्योग, व्यवसाय याला भर देतो, कारण तो भांडवलवादी आहे. आणि ऍडम स्मिथच्या भांडवलवादी विचाराला समोर ठेवूनच अमेरिका काम करत होता. पण हे काम करता करता पुढे 20व्या शतकामध्ये ज्यांचा अजून एक व्यक्ती ज्यांचा योगदान या अर्थशास्त्रामध्ये आहे ते म्हणजे फिशर आहेत, आयर्विंग फिशर. फिशरने 1911 मध्ये सिद्धांत मांडलेला आहे. 1911 मध्ये सिद्धांत कोणता मांडलाय तर पैशाचा संख्यात्मक सिद्धांत, जे आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. आयोगानं सिलेबस मध्ये स्पष्ट सिद्धांत उल्लेख केलाय पैशाचा संख्यात्मक सिद्धांत. तो सिद्धांत अजून कोणाचा नसून
फिशरचा आहे. आणि फिशर व्यवहारवादी आहे. व्यवहारवाद्याचा अर्थ काय आहे? जे आपले आईवडील काम करतात ते व्यवहार आहे. आईवडिलांना माहिती नाही आहे मागणीत घट झाल्यात पुरवठ्यात काय होतं, किमतीत वाढ होते की घट होते, त्यांना काय माहिती नाही आहे शास्त्रीय पुस्तकी भाषेत, पण त्यांना व्यवहारात काय होते सगळं माहिती आहे. अगदी तसं व्यापार व व्यवहाराच्या माध्यमातून ज्याचा आढावा व विषय चर्चेला घेण्यात आला, त्याला विषय समजून घेण्यात आला, त्याच्यावर आधारित याबद्दलची भूमिका मांडण्यात आलेली आहे. म्हणून इथं काय लक्षात ठेवायचं, हे त्याचे स्थूल अर्थशास्त्राचे पुरस्कर्ते आहेत आणि स्थूल अर्थशास्त्राला विकसित करण्याचं काम प्राध्यापक केन्सने केलेलं आहे. आणि केन्स पूर्णपणे अप्लाइड इकॉनॉमिक्सचा आहे, पब्लिक गव्हर्नमेंट लेवलवरच्या इकॉनॉमीच्या माध्यमातून काम करतो. म्हणजेच काय, सरकार जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, सरकारच्या माध्यमातून खर्च झाला पाहिजे, सरकारी अर्थव्यवस्थेचा प्रभाव राहिला पाहिजे. हे फिशरने सांगितलं कधी? 1933 मध्ये. 1933 मध्ये काय सांगितलं? तर 1929 मध्ये महामंदी आली होती आणि 1929 मध्ये महामंदी आली तेव्हा या केन्सने जबाबदार ठरवलं या फिशरला, कारण फिशरने 1911 मध्ये सिद्धांत मांडला होता आणि फिशरने सांगितलं होतं पैशाचा पुरवठा म्हणजे सर्वस्व अर्थशास्त्र आहे. पैशाचा पुरवठा जास्त झाला की अर्थव्यवस्था चांगली चालायला लागते, पैशाचा पुरवठा कमी झाला की अर्थव्यवस्था बिघडायला लागते. यामुळे पैशाच्या पुरवठ्यावर अर्थशास्त्र चालतं, या एकांगी विचाराने फिशरने सिद्धांत मांडला होता. अशी टीका केन्सने केली आणि केन्सनं काय म्हणणं होतं, या फिशरमुळेच महामंदी आलेली आहे, अन्यथा मंदी आली नसते आहे. त्यामुळे आता फिशरला सोडून द्या आणि मी सांगतोय ते ऐका आहे. आणि मी काय सांगतोय, पब्लिक फायनान्शियल इकॉनॉमिकल रोल इम्पॉर्टंट आहे. सार्वजनिक वित्तीय अर्थशास्त्राचं महत्व आहे, म्हणजे सरकारी अर्थशास्त्राचं महत्व आहे. आता सरकारनं भाग घ्यावा, सरकारनं बाजारात उडी मारावी, उद्योग व्यापार सरकारी सुरू करावं, कर्ज काढून खर्च करावा लागला तरी चालेल, पण खर्चावर भर द्या. केन्सचं अमेरिकेनं ऐकलं आणि 33 नंतर अमेरिकेनं सार्वजनिक अर्थशास्त्राच्या माध्यमातून कामं करायला सुरुवात केली. बघता बघता पुढच्या 6-7 वर्षात अमेरिकेनं भरपूर उत्पादन केलं. वाढलेलं उत्पादन कुठं खपवायचं म्हणून अमेरिकेनं दुसरं महायुद्ध घडवून आणलं, भांडणं लावली युरोपियन देशामध्ये आणि त्या भांडणामध्ये दोन्ही देशाला शस्त्र पुरवठा केली. भांडणामध्ये उत्पादन घटलं, घटलेलं उत्पादन पुरवठा करायचं काम अमेरिकेनं केलं आणि एवढा मोठ्या प्रमाणात आपला माल खपवण्यामध्ये अमेरिका यशस्वी झाला. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका अलिप्त राहिला, जगाला बर्बाद केला, आपली अर्थव्यवस्था मजबूत करून घेतली आणि आपला जो माल खपला त्याच्यावर आधारितच पुढे या दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजे 1942 नंतर 43 मध्ये शांतता परिषदा अमेरिकेनंच बोलवल्या. 1944 ला ब्रिटनवूड शहर हॅम्पशायर स्टेटमध्ये ब्रिटनवूड शहरामध्ये ब्रिटनवूड परिषद अमेरिकेनंच बोलवली आणि सांगितलं युद्ध वाईट असतं, शांतता पाहिजे, सहकार्य पाहिजे, विकास पाहिजे, व्यापार पाहिजे, यासाठी आपण काम करू. आता तुम्ही बर्बाद झालात पण टेन्शन घेऊ नका आहे, आम्ही एक बँक स्थापन करणार आहोत जी बँक तुमच्या डेव्हलपमेंटला पैसे पुरवठा करेल, त्याला वर्ल्ड बँक म्हणतात. टेन्शन घेऊ नका, तुमच्या चलनाचं व्हॅल्यू घसरलंय पण तुमच्या चलनाचं मूल्य वाढावं, तुमच्या देशाची अर्थव्यवस्था व तुमच्या चलनाचं मूल्य टिकावं, यासाठी आम्ही एक आणखी बँक आणतोय, ती IMF असेल आहे. आणि हे सगळं करून काय करायचं, तुमच्या देशात सध्या उद्योग कंपन्या कारखाने नाहीत, त्यामुळे तुमच्या वस्तू नाहीत, त्यामुळे आपण व्यापारी करू, आम्ही माल पाठवतो, चिंता करू नका आहे. आम्ही पाठवतो म्हणजे आमची निर्यात, आमची निर्यात म्हणजे तुमची आयात, आणि तुम्ही आयात करताय म्हणजे तुमचे पैसे आमच्याकडं, तुमच्याकडे पैसेच नाही आहेत, आम्ही तुम्हाला कर्ज देतो, कर्ज आम्हीच देतो, वस्तू आम्हीच देतो, बांधून आम्हीच देतो, तुम्ही फक्त अजून उपभोग घ्या. म्हणजे कसं, आता युद्धामध्ये अर्धे संपलेत, आता या व्यापारामध्ये अजून अर्धे संपाल. व्यापारवादी दृष्टिकोन 17व्या-18व्या शतकातला ॲडम स्मिथ रिकार्डोचा, या दृष्टिकोनाचा वापर पुढे अमेरिकेनं 20व्या शतकातही केला. म्हणून 19वे शतक ब्रिटनचं होतं, 20वे शतक अमेरिकेचं होतं, 21वे शतक जग बोलतंय इंडियाचं आहे, पण आता सध्या तरी आहे चायनाचं.
जे ज्या पद्धतीने लीड करतोय चायना त्याच्यावरून सध्या चायनाला तोड नाही आहे. आम्ही फक्त चायनाच्या स्पर्धेत थांबण्याच्या लायकीचे आहोत, स्पर्धा करण्याच्या नाही. चायना आपल्या अनेक पटीनं पुढे आहे, अनेक पटीनं. त्यामुळे आपण स्पर्धक नाही अजून, तर स्पर्धेत थांबण्याच्या पात्रतेचे आहोत. पण जे काही असेल आता इथं मात्र स्थूल अर्थशास्त्राचा विकास झालेला आहे 20व्या शतकात. प्रामुख्याने सुरुवात झालेला आहे 17व्या-18व्या शतकापासून. 19व्या शतकामध्ये हे म्हणजे 1801 ते 1899 जिथं औद्योगिक क्रांती व्यापार झालेला आहे. 19व्या शतक, या 19व्या शतकात काय झालेलं आहे? ब्रिटनमध्ये काय झालं? औद्योगिक क्रांती. या औद्योगिक क्रांतीचा परिणाम काय झाला? युरोप, अमेरिका, काही आशियाई देशावर प्रभावित परिणाम. प्रभावित परिणाम म्हणजे काय आहे? युरोप आणि अमेरिकेमध्ये चांगले परिणाम आहेत. औद्योगिक क्रांती व क्रांतीच्या माध्यमातून विस्तार विकास आहे. पण आशियाई देशामध्ये मात्र हे व्यापाराला आलेले आहेत तिकडे. हे स्वतः काही उत्पादन करू शकले नाहीत, हे स्वतः काही विकास करू शकले नाहीत. इथे मात्र निगेटिव्ह परिणाम आहे. पण इथं मात्र हे म्हणायला वाव आहे 19व्या शतक आणि 20वे शतक. काय झालेलं आहे? व्यापार. 19व्या-20व्या शतकात व्यापार वाढला. आणि व्यापार म्हणजे अजून काय नसून स्थूल अर्थशास्त्र आहे. आणि या स्थूल अर्थशास्त्रामध्ये नेमकं काय होत असतं? तर या अर्थशास्त्रामध्ये महत्वाचा घटक या बेसिसवर काम करतो. सकल अभ्यास. समतोल अर्थशास्त्रीय अभ्यास. संपूर्ण एकत्रित घटकांचा अभ्यास. आणि लास्ट इम्पॉर्टंट आहे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विस्तारित, तुलनात्मक अभ्यास. इथे विशेष इम्पॉर्टंट आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय होतं? सूक्ष्म मध्ये होतं अंशलक्ष्य अभ्यास असतो. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. समतोल कुठे आहे? स्थूल मध्ये. जेव्हा आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा समतोल अभ्यास करतो. समतोल म्हणजे कसं? इंडियापेक्षा श्रीलंकेमध्ये कसं चाललंय, श्रीलंकेपेक्षा पाकिस्तानमध्ये कसं चाललंय, आपण समतोलित अभ्यास करतो, तुलनात्मक अभ्यास करतो, बॅलन्स अभ्यास करतो. म्हणजे राष्ट्रोत्पन्नाचा अभ्यास करतोय तर राष्ट्रोत्पन्नामध्ये कृषीचा पण, उद्योगाचा पण, सेवाचा पण, औद्योगिक क्षेत्राचा पण, उत्पादन क्षेत्राचा अभ्यास करतो. हे समतोल घटकाचा अभ्यास झाला. पण जेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करू तेव्हा आपण अर्थशास्त्राचा अंशलक्षी करतो. म्हणजे भारताच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा तर अभ्यास करतो पण त्याच्यामध्ये आपण फक्त कृषीचाच अभ्यास करतो. अंशलक्षी, मायक्रो, विशिष्ट घटकाचा अभ्यास करा. इकडे मात्र समतोल, समतुल्य अभ्यास करा, सर्व विषयाचा अभ्यास करा. सकल, सकल याच्यामध्ये प्रामुख्याने विचार येतो राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, एकूण मागणी महत्वाची आहे, विशिष्ट मागणी नाही, एकूण मागणी, एकूण पुरवठा, सकल घटकाचा आढावा आहे. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि या समतोल मध्ये जेव्हा आपण समतोलचा विचार करतो, समतोल अर्थशास्त्रामध्ये
एकूण किंमत पातळी, एकूण चलनवाढ, एकूण भाववाढ एकत्रित अभ्यास केला जाईल. सकल घटकांचा आढावा करणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही जर फक्त भारताच्या अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्रातील, तेही फक्त महाराष्ट्र आणि युपीच्या कृषी क्षेत्रातील, आणि तेही महाराष्ट्र युपीच्या कृषी क्षेत्रातील साखर उत्पादनाचा अभ्यास केलात तर तुम्हाला भारताची अर्थव्यवस्था समजणार नाही आहे. तुम्हाला सर्व राज्यातल्या सर्व शेतीचा, सर्व उत्पादनाच्या शेतीतील अभ्यास करावा लागेल, म्हणजेच सकल. तेव्हा किंमत पातळी, चलनवाढ, भाववाढ याबद्दलचा सगळा अभ्यास करायला मिळतो. म्हणून सकलमध्ये या सर्व घटकावर समतुल्य भर देण्याची प्रक्रिया या पद्धत अंमलात असते असं म्हणायला कंप्लीट वाव आहे. तरच त्यामध्ये येणाऱ्या विषयाचा आढावाही तशाच पद्धतीने घेता येतो. संपूर्ण एकत्रित घटकाचा अभ्यास म्हणजेच काय होतो इथं, एकूणच अर्थव्यवस्था, एकूणच अर्थव्यवस्थेचा अभ्यास. एकूणच म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेतल्या विशिष्ट घटक आणि विषयाचा नसून संपूर्ण घटकाचा अभ्यास करा. आणि इथं एकूण आयात, एकूण निर्यात, एकूण व्यापार, जागतिक स्थिती ह्याचा जेव्हा अभ्यास केला जात असतो तेव्हा त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जाईल. त्यामध्ये कोणत्या घटकाचा कशा प्रकारे कसा आढावा घेतला जातो त्यावर आधारित अभ्यास आहे. परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. सूक्ष्ममध्ये ऑलवेज अंशलक्षी आहे आणि स्थूलमध्ये समतोल आहे. आणि सरळ स्टेटमेंट असे विचारले जातील. सूक्ष्ममध्ये या अंशलक्षी घटकाचा अभ्यास केला जात नसून स्थूलमध्ये समतोल घटकाचा अभ्यास केला जात असतो. रॅग्नर हा त्याचा पुरस्कर्ता असून मार्शल हा त्याचा पुरस्कर्ता नाही. प्राध्यापक केन्स हा याचा मुख्य प्रवर्तक असून रिकार्डो हा त्याच्यामध्ये येणारा घटक नाही. मागणी व घटक पुरवठा या घटकांचा अभ्यास करताना एकूण घटकाचा विचार न करता अंशलक्षी घटकाचा अभ्यास केला जाईल असे शब्द फिरवले जातात. या सगळ्या शब्दांचा मी त्या आढावा दिलेला आहे आणि कंप्लीट वर्ड वापरलेत. जे काही शब्द घ्यायचे लक्षात, परीक्षेसाठी हे 4 शब्द महत्वाचे आहेत खूप जास्त. त्याच्यावर आधारित आपल्याला स्थूल म्हणजे काय आहे ते समजतंय. स्थूलमध्ये सकल महत्वाचा आहे, स्थूलमध्ये समतोल महत्वाचा आहे, एकत्रित संपूर्ण घटकाचा आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विषयाचा अवलंब इम्पॉर्टंट आहे. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला याच्यावर आधारित काम करावं लागतो. एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण चलनवाढ, एकूण किंमत पातळी, एकूण उत्पादन, एकूण आयात निर्यात, आणि आपण जे भारताची अर्थव्यवस्था म्हणतो ते भारताची अर्थव्यवस्था आपण एकूणचीच अभ्यास करत असतो. आपल्या अभ्यासक्रमाला 70% सिलेबस हा एकूणचा आहे. आरबीआय, बँकिंग, सगळ्या सार्वजनिक वित्त, सगळं सरकारचं धोरण, कर, सर्व कर धोरण, उद्योग, व्यापार, आयात निर्यात, हे सगळं आपण काय एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो. हे या ठिकाणची वास्तविकता आहे. या माध्यमातून त्या विषयाचं विशेष वैशिष्ट्य आहे जे या ठिकाणी पाहायला पाहिजे आहे. याप्रमाणे इथं स्थूल अर्थशास्त्र हे आपल्या अभ्यासक्रमाला जास्तीत जास्त आहे. पण सगळेजण फक्त स्थूल अर्थशास्त्र अभ्यास करतात, सूक्ष्म करत नाही आहेत. आणि सूक्ष्म म्हणजे विशिष्ट घटकावर आधारित मांडलेल्या पुरस्कर्ता विचारांचा दृष्टिकोन आणि त्या माध्यमातून केलेली कार्यवाही हा या ठिकाणचा विशेष भाग आहे. तर या माध्यमातून कोण त्याचे पुरस्कर्ते आहेत, त्याच्यामध्ये काय नेमके घटक येतात, कशावर काय भर दिला जातोय आणि त्याचा विकास व विस्तार कसा आहे त्याबद्दलचे हे याच पेजवरचे पॉइंट परीक्षेला खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पेजवरची माहिती आपल्याला अप्लाइड आहे, जी व्यावहारिक पातळीवर पुढचे टॉपिक समजून घेण्यासाठी आणि आयोगाचे प्रश्नांची उत्तरं कुठल्याही प्रकारचे फिरून विचारले तर उत्तर देता यावं यासाठी नेक्स्ट पेज इम्पॉर्टंट आहे. आणि फॅक्ट या पेजवरचे इम्पॉर्टंट आहेत. तर दोन्ही आपण अगोदर नोट डाऊन करून घेऊ, तर मग आपल्याला पुढच्या टॉपिकला अभ्यासाला सुरुवात करता येईल आहे. तर हे व्यवस्थित मी जसं लिहिलंय तसंच नोट डाऊन करून ठेवा. चार्टमध्ये पण आहे, तुलनात्मकरित्या अभ्यास करता येतो आणि रिव्हिजन करायलाही सोपं जातो आहे. तर हे अगोदर फर्स्ट पेज नोट डाऊन करा,
त्यानंतर नेक्स्ट पेज.
त्याला कुठला शब्द समजला नाही किंवा लक्षात नाही आला तर विचारत चला, चुकीचं लिहू नका, कारण इकॉनॉमिक्स मध्ये शाब्दिक गोंधळ खूप जास्त आहे आणि राज्यघटनेमध्ये वाक्यातला गोंधळ खूप जास्त असतो. एखादा बहुमत साधा बहुमत काही प्लस मायनस झाला की विषय पूर्ण बदलतो. इथे पण वाढ घट काहीतरी कमी अधिक झालं विषयाचा अर्थ कंप्लीट बदलून जातो आहे. हा लास्ट पेज नोट डाऊन करा. तर मग आपण पुढे जाऊयात. इथे पण कोणते शब्द समजले नाही तर सांगा. आणि हे रिव्हिजन करताना खूप सोपा मार्ग मिळतो, कारण विधिन मिनिटाच्या आत आपण ह्याला रिवाइज करू शकतो. म्हणून मी ह्याला जास्तीत जास्त चार्ट मध्ये घेतोय. घरी जाऊन कोणतेही प्रिंटेड नोट्स कुठलंच रेफरन्स वाचावं लागणार नाही. जसं मी मागे पॉलिटीला बोललोय सेम थेरी वापरा. 5-10 मिनिटं सुद्धा घरी देऊ नका आहे.
या पॉइंट मध्ये पाहून हेच शिकायला मिळतं परीक्षेसाठी की इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त फॅक्ट नाहीत, इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त कन्सेप्ट नाहीत, आणि इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त अप्लाइड पण नाही, आणि इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त करंट पण नाही आहे. ह्याच्यामध्ये या सी चा वापर करावा लागतो. पहिला सी आहे ऑलवेज कन्सेप्ट, सेकंड सी आहे ऑलवेज कंटेंट, तिसरा सी आहे ऑलवेज करंट. कन्सेप्ट, कंटेंट आणि करंट. आणि प्राधान्यक्रम, प्रायोरिटी सुद्धा अशीच असली पाहिजे. डायरेक्ट करंट पाहायला लागलात काही समजणार नाही, डायरेक्ट कंटेंट म्हणजे फॅक्ट इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, काही सापडणार नाही. म्हणून सुरुवात ऑलवेज कन्सेप्ट. सूक्ष्म आणि स्थूल काय समजलंय हे कन्सेप्ट आहे. कंटेंट काय, कधीपासून सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय येतं, कोणते घटक येतात, हे कंटेंट आहे. कुणी मांडलं होतं, हे सगळं कंटेंट आहे. आणि आता त्याचं करंट काय आहे, आता सूक्ष्म आणि स्थूलचं काय चाललेलं आहे. आणि आता मी काल लास्ट लेक्चरमध्ये पण बोललो होतो की जगात सर्वाधिक लोकांना जर नोबेल पुरस्कार मिळालाय तो स्थूल अर्थशास्त्राच्या लोकांना मिळालेला आहे, सूक्ष्म नाही आहे. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये विकासाच्या अर्थशास्त्राचा समावेश होतो, आणि विकासाच्या अर्थशास्त्रामधील लोक सध्या व्यावहारिक दृष्टिकोनातून काम करत असलेले, व्यावहारिक पातळीवर या विषयाचा अभ्यास चालू असलेला पाहायला मिळतो. आणि व्यावहारिक मध्ये काय येतं, दारिद्र्य, बेरोजगारी, व्यापार, आयात निर्यात, गुंतवणूक, विकास, हे सगळे जे घटक आहेत आताच्या अप्लाइड इकॉनॉमिक्स मध्ये येतात. रिअल इकॉनॉमिकल ज्या गोष्टी घडत आहेत सध्या त्याचा पार्ट येतो. म्हणून आपण जे काही अभ्यास करू त्याच्यामध्ये पहिलं कन्सेप्ट असलेला आहे, ऑल कन्सेप्ट. त्याच्यानंतर सेकंड त्याच्यातला सगळा कंटेंट, त्या रिलेटेड मला जे काही माहिती पाहिजे ते घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सध्या त्याचं करंट काय चालू आहे, हे 3 पॉइंट. आणि एक बार 3 जमले किंवा अप्लाइड. अप्लाइड म्हणजे काय, आता सूक्ष्मपेक्षा स्थूल अर्थशास्त्राचा जगात सर्वाधिक वापर होताना दिसतो, एक वाक्य. दुसरं, सूक्ष्म अर्थशास्त्र हे नेहमी स्थूल अर्थशास्त्राद्वारे प्रभावित असते, योग्य विधान ओळखा, असे वाक्य येतील आहे. ह्याला आपण अप्लाइड म्हणतो. म्हणजे कसं, जे मी आता मगाशी बोललो, आता आफ्टर कोविड जगातील सर्व अर्थव्यवस्थेमध्ये एक स्टॅबिलिटी आहे, एक पॉझिटिव्हनेस आहे की आता ग्रोथ होईल, उद्योग व्यापार व्यवसाय विकास वाढतील. मग आता काय व्हायला लागलेलं आहे, यांना 4 व्हीलर गाडी घ्यावी वाटते, यांना फ्लॅट घ्यावासा वाटतो, यांना प्लॉट घ्यावासा वाटतो, मला व्यापार करावासा वाटतो, कारण फ्युचर पॉझिटिव्ह दिसतंय. म्हणजेच काय, आम्ही अर्थशास्त्रामध्ये स्थूलच्या पातळीवर व्यावहारिक पद्धतीने अधिक विकासाचं, व्यापाराचं, विकासाचं कार्य करताना दिसतोय. म्हणजे आम्ही डेव्हलपमेंट इकॉनॉमीवर भर देतोय, आम्ही मॅक्रो इकॉनॉमीच्या माउंटावर काम करतोय. कसं काम करतोय पहा, तिकडे युक्रेन रशिया युद्ध चालू आहे, तिकडे इस्रायल युक्रेन सॉरी पॅलेस्टाईन वार चालू आहे, तरी पण इकॉनॉमीला काही फरक नाही पडलाय तेवढा. म्हणजे चांगलं चालू ठेवायला हरकत नाही. हे इंडियन इकॉनॉमी बद्दल आहे. मग इंडियन इकॉनॉमी अशीच का अभ्यास करत आहे, असंच का व्यवहार करत आहे, त्याचं नेमकं रिझन काय आहे. कदाचित इंडियाचं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचं कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिसी गव्हर्नमेंटची, व्यावहारिक पातळीवरची उद्योग रचनेची चालू आहे. हा अभ्यास करणे काय झालं, सूक्ष्म. भारतच का डेव्हलप होत चाललेला आहे, का स्टेबल आहे. युरोप आशियामधील अनेक देश कोलॅप्स होत आहेत, अर्थव्यवस्था घसरत चाललेत. पाकिस्तान घसरलाय, श्रीलंका घसरलाय, नेपाळ भूटान घसरलाय, बांगलादेश बर्बाद होतोय, आणि भारत मात्र स्टेबल आहे. कसं काय स्टेबल आहे, मग भारताचा अभ्यास करा, सूक्ष्म. चाललंय जगात वार चाललंय बघा, दक्षिण आशिया, दक्षिण अमेरिका बऱ्यापैकी डेव्हलप करतात, हे स्थूल आहे, हे अप्लाइड आहे. मग ऑलवेज स्थूल मध्ये काय घडतं त्याच्यानुसार सूक्ष्म अभ्यास व्हायला लागतो. स्थूल मध्ये काय घडतंय त्याच्यावर सूक्ष्म मध्ये अभ्यास व्हायला लागतो. म्हणजे आज स्थूल मध्ये काय झालं, कोविड नंतरची अर्थव्यवस्था, कोविड मधली अर्थव्यवस्था आणि कोविडच्या अगोदरची अर्थव्यवस्था, हे स्थूल अर्थव्यवस्थेतले घटक आहेत. तर सूक्ष्म मध्ये काय येईल, या अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये कोणता देश, कोणत्या देशातला कोणतं घटक का स्टेबल आणि प्रोग्रेसिव्ह होतं. बिटवीन कोविड टाइम मध्ये कृषी स्टेबल होती, कृषी विकासाचा दर पॉझिटिव्ह सकारात्मक होता. मग आम्ही अभ्यास करतो फक्त कृषी अर्थशास्त्राचा, हे सूक्ष्म झालं.
पण कोविडचा अभ्यास स्थूल झाला, टोटल कोविडचा अभ्यास आणि कोविडच्या काळातली अर्थव्यवस्था, याप्रमाणे स्थूल व सूक्ष्मचा असा अभ्यास होता आहे. मग स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे घडतं त्याचा आपण मायक्रो अभ्यास करतो तेव्हा स्थूलला सपोर्ट मिळतो. वडील गेले 10 वर्ष जरा घरात काम करत आहेत आणि विचार करत आहेत, चाललंय चांगलं चाललंय, चालू ठेवायला हरकत नाही. पण एका दिवशी मुलगा बोलला, ग्रॅज्युएशन नंतर 10 वर्ष झालं काम करत आहात पण 10,000 रुपये घरात राहिले नाही, प्रॉब्लेम कुठे आहे नेमका, पैसा चाललाय कुठे आहे. तर वडिलांना प्रश्न पडला, विचार करायला पाहिजे खरंच चाललाय पैसा कुठे आहे. मग एकूण जमा, एकूण खर्च, त्या एकूण खर्चामध्ये कोणता खर्च आहे जो जिथं जायला नाही पाहिजे होता, कसा चाललाय, का चाललाय हे कळतच नव्हतं आणि वडील विचारच करत नव्हते. मुलाने शोधून काढलं हे 10 कारणापैकी एक कारण आहे जिथं अनावश्यक खर्च चाललाय, तो वाचवता येईल. आणखी एक कारण आहे जिथं खर्चाची कपात करता येईल. एक कारण आहे जे खर्च बंद करता येईल. परिणाम म्हणून किमान 10% पैशाची बचत व्हायला लागेल. जमा एवढे येत होते, अजून 2 क्षेत्र कसं वाढवता येईल ज्यामुळे जमा पैसा वाढेल आहे. 2 क्षेत्रात जमा पैसा वाढला, 2 क्षेत्रातला खर्च कमी केला, परिणाम म्हणून पैसे वाचायला सुरुवात झाली. हे मुलांनी सूक्ष्म अभ्यास करायला लागला. पण सूक्ष्म अभ्यास कधी केला जेव्हा स्थूल अर्थशास्त्र चालू होतं आहे, ऑल मॅक्रो इकॉनॉमिक चालू होतं. आणि त्या मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये यश व अपयशाबद्दल, चांगल्या व वाईट बुद्धीबद्दल, वाढ व घटीबद्दल, निगेटिव्ह व पॉझिटिव्ह बद्दल काहीतरी घडतं तेव्हा आपण विशिष्ट गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास करतो. मागील वर्षी 52 मार्क पडले होते, यावर्षी 54 कसं पडत नाही बघतोच. स्थूल अर्थशास्त्र मागील वर्षी 52 पडले होते पण 55 का नाही पडले होते. सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी मला थांबावं लागेल आणि विचार करावा लागेल. अभ्यास कमी पडला होता, रिव्हिजन कमी पडलं होतं, पेपरचा सराव कमी पडला होता, की कॉन्फिडन्स कमी पडला होता, की स्ट्रॅटेजी कमी पडली होती. मग मला 5 पैकी कारणं लक्षात आली, स्ट्रॅटेजी कमी पडली, पेपरचा सराव कमी पडला. सूक्ष्म अभ्यास आहे. तर पुढच्या वर्षी 52चे 55 होतील आहे. अन्यथा आम्ही काय करतो, बघूच मागच्या वर्षी 52 पडले होते, यावर्षी 55 काढतोच, हा राग आहे. मग स्थूल अर्थशास्त्र विकसित नाही होऊ शकत. 52चं 55 स्थूल अर्थशास्त्र, जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक, ग्रॉस सकल, सकल म्हणजे स्थूल, डेव्हलप नाही होऊ शकत इकॉनॉमी. मग सकल उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल डोमेस्टिक देशांतर्गत उत्पादन वाढवायचं झालं तर काय करावं लागेल. नरेंद्र मोदी सरकारला बँकिंग वेगळी पॉलिसी, इन्फ्लेशन वेगळी पॉलिसी, बाजारातील किंमत वाढ वेगळी पॉलिसी, रोजगार वेगळी पॉलिसी, पब्लिक फायनान्स जमा खर्च वेगळी पॉलिसी, आयात निर्यात वेगळी पॉलिसी, आणि या सगळ्यांचा रिपोर्ट मागावा लागेल. काय चाललंय, प्रॉब्लेम काय आहे, कुठे, तर जीडीपी वाढेल आहे. पण प्रधानमंत्री बोलले देखेंगे, चलता है. 5 वर्ष काढलेत, 10 वर्ष काढलेत, अजून 5 वर्ष मी काढणारच आहे. मग कसं वाढत नाही जीडीपी बघूच. मनमोहन सिंगच्या काळात 8% होते, आमची 5% झाली, हरकत नाही आहे. पण आता आम्ही पुढच्या वर्षी 12%च करतो. अहो पण आता आपण 5%वर आहे. तुम्ही आता टार्गेट ठेवायला पाहिजे 8%चा आहे. बरं, टार्गेट ठेवायला सोपं आहे, कारण टार्गेट ठेवणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणे आहे. पण तुम्ही सूक्ष्म अभ्यास करावा लागेल. कोणत्या क्षेत्रात काम केल्यामुळे मार्क वाढतील, जीडीपी वाढेल, याचा विचार करावा लागेल. तर आपल्याला इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचे बारीक सारीक बारकावे विचारात घेता येऊ शकतात आहे. आणि म्हणून आपण जेव्हाही अर्थशास्त्राचा विकास व विस्ताराचा वेगवेगळ्या अँगलनं आढावा घेतो तेव्हा या पद्धतीने आढावा विषय विशेष माध्यमातून भर ठेवावा लागतो. स्थूल आणि सूक्ष्म एकमेकांच्या विरुद्ध किंवा स्वतंत्र नसून एकमेकावर अवलंबून आहेत हे समजणं गरजेचं आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्रापासून
स्थूल अर्थशास्त्राला आम्ही दूर करू शकत नाही, कारण या स्थूल अर्थशास्त्राचा मदरबोर्ड, आधारस्तंभ हा सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. कारण इथं स्थूल मध्ये आम्ही विचार करतोय जीडीपी वाढवायचा, आणि जीडीपीचं टार्गेट ठेवलं आम्ही 7%. हे स्थूल अर्थशास्त्र आहे, जे आपला नेक्स्ट चॅप्टर आहे. पण हे जीडीपी वाढेल, आमचा जीएनपी वाढेल कधी, जर आम्ही असा विचार केला जीडीपी वाढवण्यासाठीचे कोणते क्षेत्र आहेत ज्याच्यावर आम्हाला उपाययोजना करावा लागेल आहे. कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र, यावर आम्हाला स्वतंत्र पॉलिसी अंमलात आणावी लागेल. इथं धोरण पाहिजे, इथं नियोजन पाहिजे, इथं नियंत्रण पाहिजे. कुणाचं काय, कुठे, कसं हे आम्हाला ठरवता आलं पाहिजे. ही मायक्रो पॉलिसी आहे, आणि मायक्रो पॉलिसी जेवढी इम्प्लिमेंट होईल तेवढा मॅक्रो पॉलिसी सक्सेसफुल होत असते आहे. म्हणून आपलं कुटुंब अपयशी आहे, कारण आपण आपल्या कुटुंबामध्ये स्थूलचा नेहमी विचार करतो की आम्हाला आमच्या घरात एकूण सकल उत्पादन, उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यावर भर देतो आम्ही आहे. वडील काय म्हणतात, या वर्षी आपल्या घराचं उत्पन्न 5 लाख आलंच पाहिजे आहे. 5 लाख येईल कसं, मला यांना टार्गेट द्यावं लागेल. तुम्ही यावर्षी काही करून 1 लाख घेऊन या घरी, काही जॉब करा, कुठे नोकरी लावून घ्या, काही शिका, 1 लाख घेऊन या, 1 लाख घेऊन या, 1 लाख घेऊन या, मी 2 लाख आणतो, तर घरात 5 लाख येतील आहे. मग आमच्या वडिलांना पॉलिसी प्लॅन करावं लागेल. हे 1 लाख इथून कशी येतील, 1 लाख इथून कशी येतील, 1 लाख इथून कशी येतील, हे प्लॅनिंग करावं लागेल. म्हणून ऑलवेज मायक्रो इकॉनॉमीशिवाय मॅक्रो इकॉनॉमी डेव्हलप होत नाही. आणि फक्त मायक्रो प्लॅनिंग करून पण चालत नाही, मॅक्रो डेव्हलपमेंटही होणं गरजेचं आहे. म्हणजे या माध्यमातून सगळ्या व्यवहाराची तरतुदी होणं गरजेचं आहे. मी प्लॅन केला, इतिहासामध्ये, भूगोलामध्ये, पॉलिटीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये कुठे कुठे किती किती मार्क करायचे आहेत, अगदी परफेक्ट प्लॅन झालेला आहे. हिस्ट्रीला 8 मार्क, जॉग्राफीला 8 मार्क, भूगोलाला 8 मार्क, पॉलिटी इकॉनॉमीमध्ये 12-12 मार्क, सायन्स मॅथ मध्ये आणि करंट मध्ये 15-15 मार्क. अगदी कशातून वाचायचे, कुठून वाचायचे, सगळं प्लॅनिंग करून झालेलं आहे. उद्यापासून अभ्यासालाच गेलो नाही आहे, काहीच उपयोग नाही आहे. मायक्रो प्लॅनिंग आहे. इथं रिकार्डो, ॲडम स्मिथ, जे.एस. मिल, मार्शल सगळ्यांनी बरंच काय अभ्यास करून झालेला आहे, पण कोणत्या देशात कोणीच काम करत नाही आहे. मग ते कोणताही अर्थतज्ञ काही सांगो, उपयोगच काही नाही आहे. आपण सगळेजण, तुम्ही, मी, घरी, शेतामध्ये, उद्योगामध्ये, कंपन्यामध्ये काहीतरी काम करतोय, आपले प्रधानमंत्री, मुख्यमंत्री काहीतरी काम करतायत, आणि कुठेतरी कुठे काहीतरी व्यवहार होतोय, म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आहे. मग इथं काय चाललंय, इथं चालू आहे एकूण रोजगार, उत्पादन, उत्पन्न, व्यवहार, व्यापार, आणि हा कोणता आहे, एकूण व्यावहारिक आहे. व्यवहारात काहीतरी चाललंय, मग ते जे चाललंय ते चांगलं चाललंय का की वाईट चाललंय, प्रोग्रेसिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे सगळ्यांचा अभ्यास हे करतील आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, प्लॅनिंग करून करून अभ्यास होत नसेल तर विदाऊट प्लॅनिंग अभ्यास करायचा, पण अभ्यास सुरू करायचा. कारण अभ्यास सुरू केल्याशिवाय अभ्यास कुठे चुकतोय कळत नाही. पण चुकतोय कुठे मी अगोदर बसून बघतो, नाही म्हणजे कसं पाण्यात पडल्यानंतर माणसं मरतात कसं, हे जर मला 6 महिने बघू देत आहे. तुम्हाला माणसं मरताना पण दिसणार नाहीत, आणि माणसं कसं मरतात हे बघता येणार नाही आहे. आणि असं बघितल्यामुळे तुम्ही मरणार नाही याची तयारी करायचा तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे, कारण तुम्हाला त्यासाठी अगोदर पाण्यात पडावं लागेल आहे. मग पाण्यात पडण्यासाठी थोडाफार अभ्यास करावाच लागेल, थोडं पोहण्याची तयारी करून घ्यावी लागेल. मग पाण्यात पडल्यानंतर अजून काय त्रास होतो, पोहण्यासाठी कसा सराव करावा लागेल, कशी माझी फिजिकल फिटनेस पाहिजे, कशी स्ट्रॅटेजी पाहिजे, कसं स्किल पाहिजे, मग देन मायक्रो काम पुन्हा करता येईल. पण नाही मला उद्यापासून पोहायला जायचं म्हणून मी आजपासून जिम लावली, तर जिम लावल्यामुळे पोहायला येणार नाही आहे.
मी जिम लावल्यामुळे फिजिकल फिटनेस घेईल, पण पोहण्यासाठीचं कौशल्य पाहिजे तसं आहे. असंच चालू आहे. आम्ही आता आमच्या देशात नोटाबंदी केल्या, पण नोटाबंदी केल्यामुळे काय होऊ शकतं, मायक्रो स्टडी नव्हतं सरकारकडे आहे, नोटाबंदीचा कार्यक्रम फेल गेला. जेवढं पाहिजे होतं आउटकम तेवढा नाही मिळालेला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या गोष्टींचा पूर्व अभ्यास इथं करावा लागतो आणि काही गोष्टी होऊन गेल्यानंतर अभ्यास करावा लागतो. आम्ही आता नोटाबंदीचा कार्यक्रम होऊन गेला, आता यातून काही गोष्टी शिकलोय आम्ही, मग त्यातून काय पुढे उपाययोजना करता येतात, काय परिणाम होऊ शकतात, त्याचा अभ्यास या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजेच ऑलवेज हे घटक आहे की दोन्ही अर्थशास्त्र हे एकमेकावर अवलंबून आहे, डिपेंडंट आहे, ते इंडिपेंडंट नाही आहे. आणि म्हणून ज्या देशाचं मायक्रो इकॉनॉमिक्स मजबूत आहे त्या देशाचं मॅक्रो इकॉनॉमिक्सही मजबूत होण्यासाठी पूरक वातावरण मिळतं. म्हणून आज अमेरिका, ब्रिटन व्यापार, उद्योग, व्यवसायामध्ये अधिक यशस्वी, विकसित आहेत, कारण त्या देशामध्ये या पद्धतीने अभ्यास केला जातो. विद्यापीठ, कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन्स, रिसर्च आणि मिनिस्ट्री ह्या प्रत्येक लेवलला अगोदर मायक्रो प्लॅनिंगचा रिपोर्ट येतात आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर मायक्रो प्लॅनिंग थोडा करून घ्यायचा. कशातून वाचायचं आहे, काय वाचायचं आहे, किती दिवसात वाचायचं आहे, कसं वाचायचं आहे, हे एक बार समजलं परफेक्ट की मग कामं करणं सोपं जातं. पण टार्गेट 7% असो की 55 मार्काचा असो, मिळायला सोपा मार्ग मिळतो, पण किमान मायक्रो प्लॅनिंग. पण फक्त प्लॅनिंग करत बसणे नाही, हे इनडायरेक्टली काय आहे, हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, रिसर्च अँड अनालिसिस आहे, संशोधन विश्लेषण आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि इकडे डेव्हलपमेंट इकॉनॉमी आहे, ज्याला आपण उद्योगाच्या भाषेत R&D डिपार्टमेंट म्हणतो. सूक्ष्म विश्लेषण आणि संशोधन महत्वाचं आहे, आणि त्यासोबत त्याचं प्रोडक्शन, डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शन आहे. तुमची अर्थव्यवस्था इथं प्रोडक्शन आणि डेव्हलपमेंट मध्ये काम केलीच पाहिजे आहे. जर तुम्ही प्रोडक्शन डेव्हलपमेंट करतच नसाल तर पुस्तकं अभ्यास करून उपयोग नाही आहे. जे आपल्या घरचे म्हणतात, एवढा वाचला नोकरी लागली का? वाचावं तर लागेलच, पण नोकरी पण लावून घ्यावी लागेल. शिकावं तर लागेलच, पण कामही करावं लागेल आहे. कारण फक्त शिकून शिकून विद्वान झालो, पण माझ्या शिकल्याचा ना यांना कुणालाच फायदा होत नसेल तर माझं शिक्षण व्यर्थ आहे. मी जे शिकलोय त्याच्यातून काहीतरी उत्पादित झालं पाहिजे, असं मी काहीतरी काम केलं पाहिजे आहे. म्हणून जगात फक्त पुस्तकी ज्ञान, कॉलेज, विद्यापीठ, संशोधन महत्वाचे नाहीत, उत्पादन, कंपनी, कारखाना, व्यवसाय ही महत्वाचा आहे, आणि या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी होताना दिसते आहे. आणि म्हणून ऑलवेज इम्पॉर्टंट आहे, आणि या दृष्टिकोनातून त्या कामाची सुरुवात होते. ते म्हणजे इथं जे आपण आता वरती पाहिलंय त्याच्याच अंतर्गत स्थूलमध्ये रोजगार, बेरोजगार, बँकिंग, व्यापार, चलन, पैसा, आयात, निर्यात, उत्पादन, उत्पन्न ह्याचा स्थूलमध्ये अभ्यास होतो. तर सूक्ष्ममध्ये विशिष्ट किंमत पातळी, विशिष्ट चलन व्यवहार, भूमी, श्रम, भांडवल, व्याज यांचा अंशलक्षी अभ्यास. सखोल, विशेष, विश्लेषणात्मक अभ्यास ही संकल्पना सूक्ष्मचा पार्ट आहे.
आणि यामध्ये आपल्याला जे इथून पुढे चॅप्टर्स येणार आहेत, राष्ट्रीय उत्पन्न, उद्योग, व्यापार, व्यवसाय, हे सगळे जे टॉपिक, बँकिंग, उद्योग, आयात निर्यात, WTO, IMF, वर्ल्ड बँक, हे सगळे या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहता येतात. आता रोजगार, बेरोजगार, बँकिंग, हे सगळं काय आहे? व्यवहार, डेली बिझनेस काम चालू आहे. RBI काम करते, बँका काम करतायत, व्यापार, उद्योग, सरकार व्यवस्था, सगळे जे काम करतायत हे सगळे काम कसे करतायत? स्थूल अर्थशास्त्राप्रमाणे. जे मी मगाशी बोललो, आपण आता शिकतोय, अभ्यास करतोय. इथं म्हणजे काय करतोय? ऍक्च्युअल मध्ये आपण वर्क करतोय स्थूल अर्थशास्त्राचं. आणि हे करण्याच्या अगोदर आपण काय ठरवलं होतं? का इकॉनॉमीचा अभ्यास का करू, कशातून करू, कसा करू, कसं शिकू, हे सूक्ष्ममध्ये अभ्यास केला. विशिष्ट घटकाचा अभ्यास करण्यात येतो. आणि तोही कसा अभ्यास केला जातो? सखोल, डीप मध्ये, विशेष विश्लेषणात्मक, अनालिटिकल वेनं आणि अंशलक्षी, त्याचा विशेष अंश पकडून, घटक पकडून त्याचा अभ्यास केला जातो. तेव्हा त्याला सूक्ष्म पातळीवरचं अर्थशास्त्र म्हणतात आहे. आणि ही म्हणजेच आत्ताच्या अर्थशास्त्राची भूमिका आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या विशेष विषयाचं कंटेंट बाजू म्हणून ओळखली जाईल आहे. आणि आपल्या अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे सूक्ष्म आणि स्थूल याचं इंटरडिपेंडन्सी आणि त्याचा व्यावहारिक उपयोग हा आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि याप्रमाणे इथं सूक्ष्म आणि स्थूलवरती आयोग काही प्रश्न विचारू द्या, कसाही प्रश्न विचारू द्या, त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायचा आता मार्ग मिळेल. आणि ऑलरेडी या सगळ्या विचारवंताबद्दल प्रश्न विचारून झालाय. आणि सूक्ष्म व स्थूल मधले इनडायरेक्ट घटक मेन्सला, राज्यसेवेच्याही कंबाईनच्या मेन्सला खूप प्रश्न आहेत, ज्यांचा आढावा तुम्ही थोडंसं आता इथून पुढे प्रश्न पाहायला सुरू कराल 1-2 दिवसात. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल प्रश्न कसं पाहायचं आहे, काय करायचं, तेही मी उद्या पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. आता थोडंसं हे काही पॉईंट जे आहेत त्याला नोट डाऊन करून ठेवा, कारण छोटे छोटे पॉईंट आहेत, मायक्रो लिमिटेड वर्ड आहेत, त्याला पुन्हा रिवाइज करायला सोपं जाईल आहे. हा एक चार्ट आणि नंतरचा एक चार्ट आहे. मग त्यांना आपलं इथं आजचं लेक्चर इथं आपलं समाप्त होईल. बाकी पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात आहे. हा फक्त पार्ट नोट डाऊन करून ठेवा.